1979 मध्ये जेव्हा अधिग्रहण झालं होतं, भूसंपादन झालं होतं, त्या संदर्भातल्या सगळ्या डॉक्युमेंट मी आपल्याकडे दिलं. मूळमध्ये जेव्हा बीड बायपास रोड झाला त्यावेळेस आमच्या आणि आमच्या गाववाल्यांच्या 100 फूट जमीन भूसंपादन करण्यात आली. त्या भूसंपादनाच्या नंतर आम्हाला त्याचा मोबदला मिळालेला आहे. आम्ही असं नाही म्हणत का आम्हाला मोबदला दिलेला नाही. 100 फुटाचा मोबदला आम्हाला मिळालेला. मी खासगीत 2-4 दिवसापूर्वी बीड बायपास रोडला कोणीतरी आम्हाला सांगितलं का बाबा 100 फुटाचे नाही, तुम्ही 200 फुटाचे पैसे फुकटमध्ये देऊ सर्व्हिस रोडसाठी. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात कधीच नव्हतो, आजही नाही आणि उद्या पण राहणार नाही. डेव्हलपमेंट झालं म्हणजे त्याच्यात माझं नाही सगळ्यांचंच भलं होणार. तर 1979 मध्ये 100 फुटाचा रस्ता ॲक्वायर झाला, 100 फुटाचा आम्हाला मोबदला मिळाला. त्याच्यानंतर आजपर्यंत 2019 पर्यंत कुठंही भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, सुरुवातही झालेली नाही. याच्यावरून हा रस्ता 200 फुटाचा दाखवला गेला, त्याला म्हणू नाही शकत आपण. तो डीपी प्लॅन आहे, डेव्हलपमेंट प्लॅन आहे, फ्युचर मध्ये तुम्हाला लागणारा 200 फुटाचा रस्ता आहे. आम्ही मान्य केला, हरकत नाही. आता 2 मान्य त्रिंबक तुपे महापौर होते, त्यांच्या काळामध्ये नवीन डेव्हलपमेंट प्लॅन आपला तयार झाला. त्याच्यामध्ये तो रस्ता 200 फुटाचा दाखवला गेला, त्याला आम्ही मान्य केलं. डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे भविष्यात तुम्हाला लागणारी सुविधा जे काही लागणार असेल तुम्हाला, तर आम्ही ते द्यायला तयार आहोत. पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आमची जी मालमत्ता आहे, ज्याला आम्ही ऑथेंटिक करून घेतलेलं आहे डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून, त्याला तुम्ही अतिक्रमण म्हणू नका. ते काही आम्ही आमच्या आई वडिलांनी, आमच्या आजोबांनी, त्यांनी फार कष्टाने केलेली कमाई आहे, त्याच्यावर असे गालबोट लागणे हे योग्य नाही. तुम्हाला जर 200 फुटाचा रस्ता करायचा असेल, आम्ही त्याला कधीच विरोध केला नाही आणि भविष्यातही करणार नाही. पण 200 फुटाचा रस्ता करत असताना आता मी तुम्हाला एक नोटिफिकेशनची कॉपी दिली. राज्य शासनाने त्याची नियमावली ठरवून दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही जा. आम्ही कधीच आडवे येणार नाही. आम्हाला भूसंपादनाची नोटीस द्या. आमचं जे काही म्हणणं आहे आम्ही तुमच्याकडे मांडू. महानगरपालिका आयुक्तांना आम्ही सांगितलं होतं, आम्हाला काही भूसंपादनाची नोटीस मिळाली नाही. गेल्या 3 दिवसापासून जेव्हापासून आचारसंहिता लागली तेव्हापासून महानगरपालिकेने आणि पोलीस आयुक्तांनी कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून पोलीस फोर्स सहित आमच्या मालमत्ता पाळण्याचे काम सुरू केलेलं आहे. माझी सगळ्यांना विनंती, हे अजून न्यायप्रविष्ट आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला सगळ्या परीने मदत करायला तयार आहोत, तर तुमची ही जी पद्धत आहे ती चुकीची आहे. जागतिक वर्ल्ड बँकेने सांगितलं हा रस्ता 100 फुटाचा आहे. तो रस्ता आज भी वर्ल्ड बँकेच्या अंडरमध्ये आहे, महानगरपालिकेच्या अखत्यारीत आज भी बीड बायपास रोड नाही. वर्ल्ड बँक मध्ये आम्ही 100 फुटाचा रस्ता ॲक्वायर केला, 100 फुटामध्येच आम्ही जे काही करू. थोडक्यात आमचा म्हणायचा अर्थ फक्त एवढा आहे,
गेल्या 2-3 दिवसांमध्ये जे आज आपल्यामधून निघून गेल्या, तसं उद्या आमचाही नंबर लागू शकतो. आम्ही बी तिथले स्थानिक रहिवासी आहोत, आम्ही बी त्याच रस्त्यावरून येणं जातो करतो. आमचा नंबर लागू शकतो, आम्हाला माहित आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे, आम्हाला रीतसर भूसंपादनाची नोटीस द्या. आम्ही तुमच्याकडे येऊन 2017चा जो राज्य शासनाचा GR आहे त्या पद्धतीने आम्ही जमीन द्यायला तयार आहोत. मान्य कोर्टामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा कोर्टाने महानगरपालिकेला इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या का तुम्ही रोड ॲक्वायझिशनची जी प्रोसेस आहे ती फॉलो करा. त्या आधारे आम्हाला महानगरपालिकेने बोलवलं. त्यावेळेस तत्कालीन आयुक्त DM मुंगळीकर साहेब होते. त्यांनी आमची सुनावणी घेतली. सुनावणी घेऊन आम्हाला काय झालं ते कळवलं नाही. कालांतराने ते गेले, नवीन आयुक्त आले. हे आल्यानंतर आम्हाला परत बोलवलं. आम्ही परत गेलो. आम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, जेवढ्या आम्हाला 3-4 वेळेस बोलून घेतलं, आम्हाला काही सांगितलं नाही. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हिअरिंग घेतल्या, सुनावणी घेतली, त्याचं उत्तरही दिलं नाही. आणि डायरेक्ट येऊन आमच्या सुनावणीचं उत्तर न देता डायरेक्ट पळापळी करणं हे कितपत योग्य आहे? मस्के साहेब, त्या ठिकाणी जे लॉन्स वगैरे आहेत त्यांचं पण टायटल क्लिअर आहे सगळं, अतिक्रमण नाहीत. ते अतिक्रमण कोणाचंच काही नाही. अतिक्रमण कुणाचंच काही नाहीये, प्रत्येकाची स्वतःची जागा आहे ती. नाही, एक मिनिट, अतिक्रमण आहे. तुम्ही सगळे पत्रकार बंधू इथं बसले, माझी सगळ्यांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, तुम्ही बीड बायपास रोडवर जा. तिथं तुम्हाला 100 फुटामध्ये अतिक्रमण पहिलं कोणाचं दिसेल तर ते MECD आहे, वर्ल्ड बँकेचे अतिक्रमण आहे, महानगरपालिकेचे पाईपलाईन त्याच्यामधून जात आहे. वर्ल्ड बँकेला दिसत नाही. त्यांनी एवढे मोठे फलक लावलेले आहेत, ते तर 50 फुटावरच फलक लावून ठेवलेले आहेत. MACB ची DP ओपन मध्येच बीड बायपास रोडला लागून, त्याला काही तार फेन्सिंग नाही, काही नाही. त्याचं उदाहरण जर बघायचं असेल तर तुम्हाला बघू शकता. बीड बायपास रोडवर तुम्ही हे अतिक्रमण काढत नाही, जे 100 फुटाच्या आत आहे ते तुम्ही ते काढत नाही. आणि 100 फूट सोडून ज्यांनी स्वतःची पार्किंगला जागा सोडून बिल्डिंगा मागे बांधल्या त्याला तुम्ही डिमॉलिश करताय. जसं सर म्हटलं, आता तुम्ही कंटेम्प्ट पिटिशन करणार का? आम्ही कंटेम्प्ट पिटिशन करणार आहोत. काल ज्या 2-3 मालमत्ता पाडल्या ते लोक आज कोर्टामध्ये गेले आहेत. जवळपास 2:30 वाजता त्याच्यावर सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. भाऊ संपर्क एक मिनिट. बजाज हॉस्पिटल, MIT कॉलेज यांच्या ज्या भिंत आहेत त्या रस्त्याला लागून आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? ते अतिक्रमण आहे का? सर, मी तेच बोललो तुम्हाला. हा जो रस्ता एक्वायर केला ना, सेंटर पासून जिथे डिवायडर आहे तिथून डाव्या हाताला 50 फूट आणि उजव्या हाताला 50 फूट, याच्या आतमध्ये जर कोणाचं कंपाऊंड येत असेल, बांधकाम येत असेल तर ते अतिक्रमण आहे, आम्ही मान्य करू. पण तुम्ही एक तरी दाखवा. पैठण रोड टी पॉइंट पासून तर देवळी चौकीपर्यंत यांनी जेवढा एक्वायर केलेला आहे 100 फूट, 100 फुटाच्या आतमध्ये तुम्ही सगळे बंधूंना मला विनंती, तुम्ही ते आम्हाला दाखवा. तुम्ही जे म्हणताल ते शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत. एक सिंगल अतिक्रमण दाखवा तुम्ही 100 फुटाच्या आतमध्ये. मध्ये जे मार्किंग झालं ते कोणतं होतं? ती मार्किंग जी केली, महानगरपालिकेचं म्हणणं आहे हा रस्ता 200 फुटाचा आहे. मी त्यांना विचारलं 200 फुटाचा कशावर, तर ते म्हणते हा DP प्लॅन मध्ये आहे. ठीक आहे, आम्ही मानतो DP प्लॅन मध्ये आहे, पण DP प्लॅन म्हणजे फ्युचर साठी तुम्हाला लागणारा, भविष्यामध्ये तुम्हाला जे गरज पडणार आहे ते 200 फुटाची गरज पडणार आहे. तो DP प्लॅन मध्ये असतो याचा अर्थ तुम्ही बिंदास घेऊन टाकता, भूसंपादनाची प्रक्रिया करणार नाही.
लोकांची जमीन मालमत्ता फुकटमध्ये घेऊन टाकणार? परवानगी ते आज गृहीत धरत नाही. आमचे खानसाहेब आहेत, माझ्या बरोबर आहेत आता, त्यांना महानगरपालिकेने परवानगी दिली आणि आज महानगरपालिकाच म्हणते की परवानगी व्हॅलिड नाही. म्हणजे हे महानगरपालिकेचे जे दुटप्पा धोरण आहे ते आम्ही मान्य उच्च न्यायालयाला दाखवणार आहोत. सर्व्हिस रोडची मागणी आहे देवळाई परिसरातील सगळ्या नागरिकाची, प्रत्येक नागरिकाची मागणी आहे अपघाताचं प्रमाण वाढल्यामुळे. याबद्दल काय म्हणाल तुम्ही? सर्व्हिस रोड व्हावा ही आमची पण विनंती आहे, आमची पण मागणी आहे. सर्व्हिस रोड नाही करायचं असं आजपर्यंत कोणीही बोललेलं नाही. सर्व्हिस रोड करा, पण शासनाने जे नियम धरून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही आम्हाला भूसंपादनाची नोटीस द्या ना. आम्ही रस्ता हे काय करणार, आम्ही स्वतः आमच्या हाताने तो सर्व्हिस रोड करून देऊ, पण आम्हाला आमचे जे भूखंड आहेत त्यांचं तुम्ही आम्हाला मोबदला द्या आणि त्या मोबदला दिल्यानंतर आम्ही स्वतः तुम्हाला सर्व्हिस रोड तयार करून देतो. जड वाहतुकी संदर्भात आपण एक पर्याय सुचवलेला आहे, काय नेमकं काय पर्याय सोलापूर हायवेबद्दल आपण काय? ते झाडा ते वाल्मी बीड बायपास रोडला लागून जो नवीन रस्ता सोलापूर धुळे हायवे झालेला आहे त्याचं काम एकदम प्रगतीपथावर आहे. तिथं जवळपास 10-12 JCB आणि पोकलँड याच्या सहाय्याने मोठमोठ्या मशिनरीच्या सहाय्याने काम मोठ्या स्पीडनं चालू आहे. जर मनपा आयुक्त आणि पोलीस कमिशनर त्या कॉन्ट्रॅक्टरची चर्चा केली तर याची स्पीड दुप्पट होऊ शकते आणि जो 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये जो रस्ता होणार आहे तो फक्त 6 महिन्यामध्ये रस्ता पूर्ण होऊ शकतो. आणि इथली जी हेवी ट्रॅफिक आहे बीड बायपास रोडची ती ट्रॅफिक नवीन सोलापूर धुळे हायवेवर शिफ्ट होऊ शकते आणि तिथं आज कोणत्याही प्रकारचे घरं झालेले नाही आहेत म्हणून तिथं अपघात होण्याची शक्यता पण कमी आहे. हे महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाने बघायला पाहिजे. आपलं नाव? जावेद पटेल. गेल्या 3 दिवसापासून महानगरपालिकेने बीड बायपास रोडवर पोलीस प्रशासनाच्या बळाचा वापर करून तिथले जे मालमत्ता धारक आहेत त्यांच्या मालमत्ता तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे. तेच मालमत्ता धारक जे कोर्टामध्ये गेले होते, माननीय न्यायालयाने त्या मालमत्ता धारकांना त्यांच्या फेवरला एक ऑर्डर केली होती आणि महानगरपालिकेला इन्स्ट्रक्शन्स दिले होते. यांच्या सगळ्यांचे पर्सनली हिअरिंग घेऊन यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून यांच्या फायलीचा निवाळा करावा आणि यांची संमती घेऊन तो रस्ता 200 फुटाचा करावा. आम्ही विनंती केली होती, आम्ही त्यांच्याकडे गेलो, आमचं म्हणणं मांडलं. आमचं म्हणणं मांडल्यानंतर आम्हाला कोणताही प्रकारचं उत्तर न देता त्यांनी 3 दिवसापासून आमच्या बीड बायपास रोडवर पोलीस प्रशासनाच्या मदतीने पूर्ण इमारती तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे, जे की मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली आहे. त्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केले गेल्यामुळं आम्ही तसं त्यांना माहितीसह सादर केलेलं आहे. तरी आम्ही आज मान्य उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत. धन्यवाद. हमें जाकर रोड पे रह रहे तब गाड़ी रास्ता था 81 में जो एक्विजिशन हुआ है 100 फीट का हुआ है, 50 फीट इधर 50 फीट इधर. तभी हम लोग 50 फीट पीछे सड़क के हम लोग ने बाउंड्री वॉल किया है और वही बाउंड्री वॉल को अभी कारपोरेशन बोलती है ये इलीगल कंस्ट्रक्शन है. इलीगल कंस्ट्रक्शन हमारा कोई नहीं है. जितने कंस्ट्रक्शन है अभी सब 50 फीट सेंटर से 50 फीट छोड़ के पीछे है और उसका कारपोरेशन टैक्स भी ले रही है वो प्रॉपर्टी का और वो बोलते हैं कि ये इलीगल है, हम तोड़ने आ रहे हैं. कार्रवाई रोकनी चाहिए ऐसे आपकी डिमांड है? हाँ, और अगर हमारा मुआवजा देंगे तो हम हमारी जमीन देने को हमको जैसे हम 100 फीट पीछे 100 फीट का रोड हुआ था तो ये कहेंगे इंडिया में तो ये रूल है ही नहीं. 81 में हम रोड से 50 फीट पीछे सरके थे. अभी अगर 200 फीट हो रही तो हमारा कोई इसमें अपोजिशन नहीं है. हम और 50 फीट सरकेंगे लेकिन हमारा ये बोलना है इसका मुबदला चाहिए हमको. और अभी अतिक्रमण हमारा लोगों का किसका भी नहीं है. हम लोग 16 एकड़ जमीन जो है तो हमने लिए वाली है रोड के दोनों साइड. किधर भी अतिक्रमण नहीं है. सब पुराने कंस्ट्रक्शन है. सेंटर से 50 फीट छोड़ के है.
और अतिक्रमण है अभी, तो जैसे फिरोज पटेल साहब ने बताया कि एमएससीबी के इलेक्ट्रिक पोल का अतिक्रमण है, कारपोरेशन के किलोमीटर आर्च का अतिक्रमण है, वो नहीं निकलता है। बाकी जो है तो ये अंदर तोड़ने को आ रहे हैं। आपका नाम? मेरा नाम राशिद खान, सिल्क मिल्स कंपाउंड, 100 साल पुराने लोग, हम 100 साल पहिले से बसे आले इथं। आता आम्ही तर असं पोलीस फोर्स घेऊन महानगरपालिकामध्ये अटॅक नाही केलं, जबरदस्ती की आम्हाला आजचा निर्णय द्या, नाही केलं. जसं हे लोक आता करू राहिले, पोलीस फोर्स घेऊन सगळ्यांचे पाळू राहिले आहे का नाही. तसं या लोकांनी काहीतरी ज्यांची जागा आहे त्याचं काहीतरी बोलून फैसला मीटिंग केली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे डिसिजन केलं पाहिजे. ओके सर, थैंक यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.